सध्या सगळ्या साड्यांवर हा ब्लाऊज घालण्याची खूप फॅशन चालू आहे। साडीमध्ये सुंदर आकर्षक दिसण्यासाठी नुसती साडी महत्त्वाची नसते, तर ब्लाऊज पण तितकाच महत्त्वाचा असतो। त्याचप्रमाणे साडी ब्लाऊजमध्ये बॅलन्स असणं खूप महत्त्वाचं असतं। रेडीमेड ब्लाऊजमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात, जसं की इकतकारी प्रिंट, ब्लॉक प्रिंट, कलमकारी प्रिंट। या पारंपरिक प्रिंटमध्ये फक्त कुर्तीज नाही, साडीज नाहीत, तर नवनवीन ब्लाऊज पण पाहायला मिळतात। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इकतकारी प्रिंटचे वेगवेगळ्या पॅटर्नचे, वेगवेगळ्या डिझाईनचे कोणते ब्लाऊज आपण कुठल्याही साडीवर घालू शकतो, असे कोणते ब्लाऊज ट्रेंडमध्ये आहेत हे आपण आजच्या सगळं व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला मग बघूया। यामध्ये पफ स्लीवचा पॅटर्न खूप ट्रेंडमध्ये आहे। कॉटनच्या ब्लाऊजला हा ट्रेंडी लुक देऊन जाणारा ब्लाऊज खूप छान वाटतो आणि युनिक वाटतो। पफ स्लीव्सप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज ह्यामध्ये बघू शकता, पण पफ स्लीवचे ब्लाऊज खूप आजकाल ट्रेंडमध्ये आहेत। त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स मिळतील आणि वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा मिळतील। असे ब्लाऊज घालण्याची खूप ट्रेंड आहे। जर तुम्हाला सिंपल ब्लाऊज पॅटर्न हवे असतील तरीसुद्धा इकतकारी पॅटर्नमध्ये सिंपल ब्लाऊज खूप छान छान मिळतात। त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स, तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स खूप सारे मिळून जातील आणि असे सिंपल ब्लाऊज कुठल्याही साडीवर मॅच होतात, त्यामुळे असे ब्लाऊज खूप सुंदर वाटतात। तरी सिंपल साडी असेल आणि असा ब्लाऊज घातला तर ती साडी नक्की उठून दिसते। त्यामुळे इकतकारी प्रिंटचे ब्लाऊज जे आहे ते कुठल्याही साडीवर मिक्स अँड मॅच होतात आणि खूप स्टायलिश लुक देऊन जातात। आता जर तुम्हाला स्टायलिश लुक हवा असेल ना, तर इकतकारीमध्ये सव्यसाचीचे ब्लाऊज सुद्धा मिळतात। हे ब्लाऊज तुम्हाला खूप स्टायलिश, एलिगंट आणि मस्त असा लुक देऊन जातात आणि खूप युनिक असे वाटतात। त्यामुळे सव्यसाचीचे असे ब्लाऊज तुम्ही कुठल्याही साडीवर घातलं तर तुमचा लुक हा नक्कीच ट्रेंडी, युनिक आणि मस्त वाटतो। त्यामुळे सव्यसाचीचे असे कलमकारी ब्लाऊज खूप सुंदर आणि भारी वाटतात। आता जर तुम्हाला थोडासा मॉडर्न लुक हवा असेल तर असे स्लीवलेस ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करू शकता। कॉलर नेकचे ब्लाऊज खूप छान वाटतात आणि स्टायलिश लुक सुद्धा नक्कीच तुम्हाला देतात, त्यामुळे असे ब्लाऊज छान वाटतात। त्यानंतर एल्बो स्लीवचे ब्लाऊज सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या कलर्समध्ये, वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये मिळतील आणि असे ब्लाऊज खूप मस्त आणि युनिक वाटतात आणि तुम्हाला वेगळा लुक देऊन जातील। त्यामुळे असे एल्बो स्लीवचे ब्लाऊज सुद्धा तुम्हाला या पॅटर्नमध्ये नक्की मिळून जातील आणि अतिशय सुंदर असे हे ब्लाऊज वाटतात। वेगवेगळ्या कलर्समध्ये हे तुम्हाला ब्लाऊज मिळून जातील आणि वेगवेगळ्या साड्यांवर तुम्ही असे ब्लाऊज घातला तर नक्कीच तुमचा लुक हा स्टायलिश आणि मस्त वाटेल। साडीप्रमाणेच प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी असते। काही जणींना सिंपल पॅटर्नचे ब्लाऊज खूप आवडतात, तर काहींना स्टायलिश, ट्रेंडी आणि युनिक लुक देणारे ब्लाऊज खूप आवडतात। तुमच्या आवडीनुसार असे इकतकारी प्रिंटचे खूप सारे ब्लाऊज तुम्हाला ऑनलाईन मिळतील किंवा तुम्हाला ब्लाऊज जे रेडीमेड असतात ते सुद्धा मिळून जातील। मग तुम्हाला जसे हवे आहेत, म्हणजे जसे की स्लीवलेस ब्लाऊज म्हणा किंवा तुम्हाला ट्रेंडिंग असं काहीतरी युनिक पॅटर्नचा ब्लाऊज हवे असेल तसा म्हणा किंवा सव्यसाचीचा ब्लाऊज म्हणा, असे वेगवेगळ्या पॅटर्नचे, वेगवेगळ्या स्लीवचे ब्लाऊज तुम्हाला इथं मिळून जातील आणि असे ब्लाऊज आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि तुम्ही जर ते घातले आणि वेगवेगळी कुठलीही साडी जर त्यावर घातली, मिक्स अँड मॅच केली तर तुमचा लुक हा वेगळा आणि मस्त दिसून जाईल। अशा ब्लाऊजची पॅटर्नची खूप आजकाल ट्रेंड आहे आणि असे ब्लाऊज तुम्ही घातलात तर नक्कीच तुम्ही चार चौघात उठून दिसाल, मस्त दिसाल आणि नक्कीच छान दिसाल। त्यामुळे असे ब्लाऊज तुम्ही नक्की घ्या आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये मिसमॅच करून नक्की घाला। तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि थोडं जरी हेल्पफुल वाटला असेल तर मला छान छान अशा कमेंट करा। आणि असे इकतकारी पॅटर्नचे पारंपरिक ब्लाऊज खूप आपण वेगवेगळ्या युनिक टच देऊन नक्की छान आणि मस्त वेअर करू शकतो। आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।